नोकराच्या एका खोट्या खेळीने माझा संसारच उद्ध्वस्त झालं. पण शेवटी समोर आलं असं सत्य की सगळे हादरले. माझं नाव वैशाली आहे. माझं नाव वैशाली आहे आणि माझं वय 24 वर्षे आहे. मी खूप सुंदर होतो. माझ्या चेहऱ्यावरचे तेच पाहून गल्लीतल्या लोकांपासून तर उरकडे माझ्या बाबांकडे रिश्ते घेऊन येत. मी बाबांची एकुलती एक मुलगी होतो. बाबा मला डॉक्टर बनवायचे. माझ्या हातात स्टेथोस्कोप आणि पदवी घेऊन त्यांचं नाव रोशन करायचे. पण जेव्हा चांगले रिश्ते येत तेव्हा माझी आई मला म्हणायची, "वैशाली रे, तू शाळा सोड. मी तुझं लग्न करून देते. डॉक्टरची पदवी नंतरही मिळेल." मी हट्ट धरायची, "नाही आई, मला डॉक्टर व्हायचं आहे." आई रागावायची, डोळे लाल करायची आणि म्हणायची, "आधी लग्न कर मग वाच. तुझं वय वाढत चाललंय." बाबा काही मानत नसत. म्हणून एके दिवशी आई एका वृद्ध बाबांकडे गेली. त्यांना हातात पैसे दिले आणि एक खास ताबीज घेतलं. त्या ताबिजामुळे बाबा अचानक बदलले. त्यांनी माझ्या लग्नासाठी हो म्हणाला. तो रिश्ता बाबाच्या मित्राच्या मुलाचा होता. त्यांनी सांगितलं की लग्नानंतरही ती डॉक्टर होऊ शकते. बाबा खुश झाले. लग्न झालं आणि मी विदा होऊन सासरात आले. माझे सासरचे खूप श्रीमंत होते. मी आणि माझा पती एका मोठ्या बंगल्यात वेगळे राहत होतो. पती सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बापाचा व्यवसाय सांभाळत. मी एकटी मोठ्या घरात वेळ घालवायचे. सासरात अनेक नोकर-नोकराण्या होत्या. त्यातला एक जुना नोकर हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला. तो म्हणायचा, "मालकिनी, मी इथे वर्षानुवर्ष काम करतो." सासरजेचे मला घरच्या सदस्यासारखं मानतात. मी त्याला थोडी अहमियत देऊ लागले. रात्री तो माझ्या खोलीत आला. मी बिछाण्यात लेट होते. तो म्हणाला, "तुम्ही थकलेले दिसता. जर आक्षेप नसेल तर मी तुमचे पाय दाबतो." मी चौकशी केली. माझ्या पतीशिवाय कोणी मला स्पर्श केला नव्हता. मी ताबडतोब नकार दिला. तो चुपचाप खोलीतून निघून गेला. रात्री मला झोप आली नाही. कदाचित मी त्याला दुखावलं असेल असं वाटत राहिलं. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. मी खूप थकलेली होतो. पाय बिछाण्यातून खाली केले आणि त्याला दाबायला सांगितलं. त्याने अतिशय हळुवार आणि कौशल्याने पाय दाबायला सुरुवात केली. त्याच्या बोटांचा प्रत्येक स्पर्श माझ्या शरीरात गारवा पसरवत होता. डोळे जड होत गेले आणि मी गाढ झोपेत हरवले. सकाळी डोळे उघडले तेव्हा तो अजून माझे पाय दाबत होता. मला त्याच्यावर दया आली. मी पर्स काढलं आणि काही नोटा त्याच्या हातात दिल्या. तो शरमला, "मालकिनी, मला पैसे देऊन लाजू नका. माझी पगार चांगली आहे." मी म्हणाले, "हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत." त्याने घेतले आणि गेला. मग रोज संध्याकाळी तो येऊ लागला. मसाज करताना तो मला गोष्टी सांगायचा. तुमची सासूही कधीकधी माझ्याकडून मसाज करवायची. मी चौकले पण त्याच्यावर विश्वास ठेवला. इतर नोकराण्या खोट्या आणि गॉसिप करणाऱ्या होत्या. हा जुना आणि विश्वासू वाटत होता. मी त्याला माझ्या खोलीत येऊ देत असे. तो माझ्या शरीराला हात लावायचा पण त्याची नजर नेहमी खाली असायची. माझा पती रात्री उशिरा येत असे. मी त्याच्या येण्यापूर्वीच गाढ झोपेत जायचे. एक दिवस मी पतीला म्हणाले, "आम्ही लग्नानंतर कुठेही फिरायला गेलो नाही." पती म्हणाले, "तू तर नेहमी झोपेत असतेस. रात्री मी येतो तेव्हा तू गाढ झोपेत असतेस. दिवसा माझ्याकडे वेळ नाही." मला समजलं की ही सगळी मसाजमुळे होते. मी ठरवलं की आज रात्री मसाज नाकारेन. जागी राहीन आणि पतीची वाट पाहीन. संध्याकाळी मी नहावून सुंदर साडी नेसून दुल्हणीसारखी तयार होऊन बिछाण्यात बसले. नोकराला मसाजसाठी विचारलं. मी साफ नकार दिला. तो उदास होऊन गेला. "तुम्ही जेवण केलं नाही. हे दूध प्या." मी भूक लागली होती. दूध प्यायले. दुधात काहीतरी असावं कारण लगेच मला झोप आली. मी काहीच आठवत नाही. सकाळी डोळे उघडले तेव्हा पती गेले होते. नोकर म्हणाला, "मालकाला कामानिमित्त लवकर निघावं लागलं." मला वाईट वाटलं. मग मी माझ्या शरीराकडे पाहिले. कपडे बदललेले होते. मी घाबरले. रात्री कोणी माझे कपडे बदलले. मी कशात झोपले. माझ्या शरीराला कोणी स्पर्श केला. माझं रजस्वला झालं. शरीर दुखत होतं. मी घाबरून नोकराला चहा आणायला सांगितलं. तो चहा घेऊन आला तेव्हा मी म्हणाले, "माझं शरीर दाब." तो बिछाण्यात आला आणि दाबायला लागला. मी बराच वेळ पडले. असं काही दिवस चालू होतं. पण एके दिवशी मी आरशासमोर उभी राहिले तेव्हा माझ्या गळ्यात, खांद्यावर आणि छातीवर लाल लाल खुणा दिसल्या. मी घाबरले. हे काय? कोणी केलं? मी त्या खुणा पुसायचा प्रयत्न केला पण त्या राहिल्या. दुसऱ्या दिवशी मी भीतीने थरथर कापत होतो. जर पतीने पाहिलं तर काय होईल? मी काय सांगणार? मी घाबरून पतीला सांगितलं. पतीने माझा कपडा बाजूला केला. त्यांचे डोळे फुटले. "तू मला धोका दिलास, बेवफाई केलीस. हे तुझ्या गुन्ह्याची शिक्षा आहे. काही आजार नाही." "नाही, मी काही केलं नाही. मी बेकसूर आहे. मला काही आठवत नाही." पती हसले. "हे खुणा सांगतात सगळं. माझ्या घरातून बाहेर निकल. मी तुला तलाकचे पेपर पाठवतो." त्यानंतर मला ढकलून बाहेर काढलं. बाहेर पाऊस पडत होता. मी भिजत रडत रडत माहेरी पोहोचले. आई-वडील माझी बाजू घेतली. बाबा रागावले पण मग माझी बेगुनाही समजली. पण तलाकचे कागद आले. माझं जग उद्ध्वस्त झालं. मी दिवसरात्र रडत असे. मी काय केलं? मी कोणाला फसवलं? माझ्या शरीरावर त्या खुणा कशा आल्या? डोळ्यात अश्रू, मनात भीती, शरीरात दुखणं.
असं विचार करत मी आजारी पडले. एक दिवस आई म्हणाली, "एखादा तुला भेटायला आला आहे." मी आशेनं धावत गेले. वाटलं कदाचित पती आले असतील आणि त्यांना माझी निर्दोषता समजली असेल. पण दारात तोच जुना नोकर उभा होता. मी रागाने विचारलं, "तू इथे काय करतोस?" तो शांतपणे म्हणाला, "मालकिनी, मी तुमच्या शरीराच्या त्या खुणांबद्दल बोलायला आलो आहे." मी त्याला जोरात पकडलं आणि त्याच्या शर्टची बटणे फाडली. माझा राग फुटला. "त्या खुणा माझ्या शरीरावर कशा आल्या? तू मसाजच्या बहाण्याने माझ्याशी काय केलंस?" "सांग." तो माझे हात पकडून म्हणाला, "माझं नाव राजेंद्र आहे. आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एकत्र शिकलो होतो. मला तुझ्यावर खूप प्रेम होतं. मीही डॉक्टर बनायचं ठरवलं होतं. जेव्हा तुझ्या आईने लग्नाची घाई केली हे कळलं, तेव्हा मी घाबरून तुझ्या बापाकडे रिश्ता पाठवला. पण तुझ्या बापानं नाकारला. माझी मुलगी डॉक्टर होईपर्यंत लग्न नाही, असं सांगितलं. मी एका आठवड्यासाठी कजिनच्या लग्नासाठी शहराबाहेर गेलो होतो. परत आलो तेव्हा तुझं लग्न झालं होतं. माझं हृदय दुखलं. मी तुझ्या प्रेमात आणि दिवाणगीत तुझ्या सासजवळ राहू शकेन. मी रोज मसाज करताना तुझ्या दुधात झोपेची औषध मिसळत होतो, जेणेकरून तू गाढ झोपशील आणि तुझा पती तुझ्या जवळ येणार नाही. कारण तू माझी होतीस. मी तुला कोणाच्याही जवळ जाऊ देऊ शकत नव्हतो. मी तुझ्या इज्जतीशिवाय कधीही तुझ्या शरीराला स्पर्श केला नाही. ही लाल खुणा मी माझ्या डॉक्टर ज्ञानाचा वापर करून बनवल्या होत्या. त्या फेक होत्या. तुझ्या पतीला शंका यावी आणि तू तुला बाहेर काढावी म्हणून तुझी इज्जत राखली. मी तुझ्यावर खरोखर शब्दांनी स्तब्ध झाले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. राग, भीती, आश्चर्य आणि प्रेम यांच्यात माझं मन फाटत होतं. मी म्हणाले, "तू मला फसवलंस. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मी तुला कधीही माफ करणार नाही." मी त्याला 1 वर्ष शिक्षा दिली. तो माझ्या आज्ञा पाळत राहिला. माफी मागत राहिला. माझ्या आज्ञेनुसार काम करत राहिला. त्याच्या समर्पणामुळे मला समजलं की त्याचं प्रेम खरं होतं. फक्त मार्ग चुकीचा होता. 1 वर्षानंतर मी त्याला माफ केलं. आम्ही लग्न केलं. आज मी राजेंद्रसोबत सुखी आहे. आम्ही एकत्र डॉक्टर बनलो आहोत. खरं प्रेम कधीही हरत नाही. जरी तो चुकीच्या मार्गाने आला, तरी शेवटी सत्य समोर आलं आणि आम्ही एकत्र आलो. जबरदस्तीने केलेली लग्न कधी-कधी आयुष्य बिघडवतात, पण प्रेमाचा प्रकाश अंधारातून मार्ग काढतो.